रामकृष्ण हरी. मी त्रिगुण गोपाळ गोसावी, अध्यक्ष तथा पालखी सोहळा प्रमुख, संत सोपानदेव देवस्थान सासवड. दरवर्षीप्रमाणे यावर्षी संत सोपान काका यांचा आषाढ पायीवारी पालखी सोहळा ज्येष्ठ वद्य द्वादशी म्हणजे 12 जुलै रोजी प्रस्थान ठेवणार आहे आणि 14 दिवसाचा प्रवास करत 24 जुलैला पंढरपूर येथे दशमीच्या दिवशी पोहोचून आषाढी एकादशीच्या दिवशी 25 तारखेला तिथं पोहोचणार आहे. या वर्षी हे 122वे वर्ष आहे. 1904 साली पालखी सोहळ्याच्या स्वरूपामध्ये सुरुवात झाली आणि आता हे 122वे वर्ष आहे. आता सुरुवातीपासून केंजळे कुटुंब हे सोमेश्वरच्या जवळ सोरटेवाडी जे गाव आहे तिथं पूर्वापार त्यांची बैलजोडी आपण रथाला जुंपत असतो. हो, शेवटपर्यंत त्यांची जोडी असते आणि अविरत त्यांची सेवा ही तिसरी पिढी त्यांची करत आहे. तसंच देवाचे जे अश्व आहेत ते सुद्धा अंजनगावचे परकाळे म्हणून कुटुंब आहे, त्यांची तिसरी पिढी आज आपल्या सोपान काकांची सेवा करते. असे 2 मानकरी आहेत, अश्वाचे आणि बैलजोडीचे. तसं बघायला गेलं तर समाधी काळापासनं म्हणजे जवळजवळ 750-750 वर्षापासनं या देवस्थानची व्यवस्था किंवा सेवा करण्याचं भाग्य हे आमच्या कुटुंबाला लाभलेलं आहे. गोसावी कुटुंब निवृत्तीनाथ महाराजांची सुद्धा आजही अविरत सेवा गोसावी कुटुंबाकडून सुरू आहे. नंतर हा ट्रस्ट जेव्हा झाला तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा 4 गोसावी घराण्यातली लोक आहेत आणि 4 इतर वारकरी संप्रदायातली लोक आहेत. परिवारच सेवेमध्ये असतो त्यामुळे विश्वस्थांबरोबर परिवारातली लोक अशी अनेक लोक पालखीच्या सोबत आमच्या येत असतात कायम. पालखीचं प्रस्थान साधारण 11 वाजता प्रस्थानाचा सोहळा सुरू होईल आणि 12:30-1 वाजता आम्ही पालखी देऊळवाड्यातनं बाहेर निघेल याचा कायम प्रयत्न करतो. कारण पहिला मुक्काम आपण मुद्दाम जवळ ठेवतो. त्या दिवशी द्वादशीचा दिवस असतो. एकादशीच्या दिवशी माऊली सासवडमध्ये आगमन होतं. द्वादशीला सकाळी वारकऱ्यांची पंगत किंवा द्वादशी बारस सोडून मग आम्ही दुपारी निघत असतो कायम. हो, आपल्याला सरकारतर्फे 108 ॲम्ब्युलन्स ही कायम आपल्या बरोबर असते आणि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे यांच्या मार्फत एक ॲम्ब्युलन्स मिळते. रामकृष्ण हरी. मी त्रिगुण गोपाळ गोसावी, अध्यक्ष तथा पालखी सोहळा प्रमुख, संत सोपानदेव देवस्थान सासवड. दरवर्षीप्रमाणे यावर्षी संत सोपान काका यांचा आषाढ पायीवारी पालखी सोहळा ज्येष्ठ वद्य द्वादशी म्हणजे 12 जुलै रोजी प्रस्थान ठेवणार आहे आणि 14 दिवसाचा प्रवास करत 24 जुलैला पंढरपूर येथे दशमीच्या दिवशी पोहोचून आषाढी एकादशीच्या दिवशी 25 तारखेला तिथं पोहोचणार आहे. या वर्षी हे 122वे वर्ष आहे. 1904 साली पालखी सोहळ्याच्या स्वरूपामध्ये सुरुवात झाली आणि आता हे 122वे वर्ष आहे. आता सुरुवातीपासून केंजळे कुटुंब हे सोमेश्वरच्या जवळ सोरटेवाडी जे गाव आहे तिथं पूर्वापार त्यांची बैलजोडी आपण रथाला जुंपत असतो. हो, शेवटपर्यंत त्यांची जोडी असते आणि अविरत त्यांची सेवा ही तिसरी पिढी त्यांची करत आहे. तसंच देवाचे जे अश्व आहेत ते सुद्धा अंजनगावचे परकाळे म्हणून कुटुंब आहे, त्यांची तिसरी पिढी आज आपल्या सोपान काकांची सेवा करते. असे 2 मानकरी आहेत, अश्वाचे आणि बैलजोडीचे.
तसं बघायला गेलं तर समाधी काळापासनं म्हणजे जवळजवळ 750-750 वर्षापासनं या देवस्थानची व्यवस्था किंवा सेवा करण्याचं भाग्य हे आमच्या कुटुंबाला लाभलेलं आहे. गोसावी कुटुंब निवृत्तीनाथ महाराजांची सुद्धा आजही अविरत सेवा गोसावी कुटुंबाकडून सुरू आहे. नंतर हा ट्रस्ट जेव्हा झाला तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा 4 गोसावी घराण्यातली लोक आहेत आणि 4 इतर वारकरी संप्रदायातली लोक आहेत. परिवारच सेवेमध्ये असतो, त्यामुळे विश्वस्थांबरोबर परिवारातली लोक अशी अनेक लोक पालखीच्या सोबत आमच्या येत असतात कायम. आपल्या पालखीचं प्रस्थान किती वाजता सुरू होतं? पालखीचं प्रस्थान साधारण 11 वाजता प्रस्थानाचा सोहळा सुरू होईल आणि 12:30-1 वाजता आम्ही पालखी देऊळवाड्यातनं बाहेर निघेल याचा कायम प्रयत्न करतो. कारण का पहिला मुक्काम आपण मुद्दाम जवळ ठेवतो दुपार त्या दिवशी द्वादशीचा दिवस असतो. एकादशीच्या दिवशी माऊली सासवडमध्ये आगमन होतं. द्वादशीला सकाळी वारकऱ्यांची पंगत किंवा द्वादशी बारस सोडून मग आम्ही दुपारी निघत असतो कायम. आपल्या पालखीबरोबर डॉक्टरांची गाडी असते का? हो, आपल्याला सरकारतर्फे 108 ॲम्ब्युलन्स ही कायम आपल्या बरोबर असते आणि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे यांच्या मार्फत एक ॲम्ब्युलन्स मिळते.